बघा आपला पहिला प्रश्न बघूया आपण. मानस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मानस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन आहे मास, हंगाम, चित्त आणि मानलेला. आणि उत्तर आहे याचं चित्त. मानस या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे चित्त, अंतकरण, मन. बघा, मन, अंतकरण, अंतरंग, चित्त आणि मानस हे समान अर्थाचे शब्द आहेत. नंतरचा प्रश्न बघूया. अलंकार ओळखा. लेखी बोले सुने लागे, म्हणजे मुलीला म्हटलं आणि ते सुनीला लागलं. सुनीला वाटलं मलाच म्हटलं. ऑप्शन आहे स्वभावोक्ती, दृष्टांत, अनोक्ती आणि अतिशयोक्ती. काय नाही याचं उत्तर? याचं उत्तर येईल अनोक्ती. म्हणजेच दुसऱ्याला उद्देशून केलेली उक्ती किंवा बोलणे हे यालाच काय म्हणतात? अनोक्ती असे म्हणतात. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत आहे तिलाच आपण अनोक्ती असे म्हणतो. म्हणजेच लेकी बोले सुने लागे हे अनोक्ती या अलंकाराचं उदाहरण आहे. पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र संयुक्त वाक्य. काय उत्तर? पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो सरळ वाक्य आहे, म्हणजेच केवल वाक्य आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. केवल वाक्य आहे, सरळ वाक्य. पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे समुद्र, क्षितिज, धरती, गवसणी. काय उत्तर? क्षितिज. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. त्याने सर्व लाडू फस्त केले. त्याने सर्व लाडू फस्त केले या अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन आहे गणनावाचक, क्रमवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. काही नाही याचं उत्तर? त्याने सर्व म्हणजे त्यामध्ये 10, 12, 13, 1, 2, 3 किंवा 20, 20, 30 असं काहीच नाही दिलं. अनिश्चित आहे ते सर्व म्हणजे अनिश्चित. काहीच आकडा दिला नाही, काहीच त्याच्यामध्ये संख्या दिलेली नाही. म्हणजे ऑप्शन आपलं 4 नंबरचं बरोबर, अनिश्चित. त्याने सर्व लाडू फस्त केले हे अनिश्चित विशेषणाचा प्रकार आहे. लिंग ओळखा. देवालय पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी यापैकी नाही. काही पुल्लिंगी म्हटलं तर तो देवालय, आपण तो म्हणत नाही. ती देवालय नाही म्हणत, ते देवालय. काही नाही उत्तर 3 नंबर नपुसकलिंगी, ते देवालय. वासरू हा शब्द हे पण बघा, तो वासरू आपण म्हणत नाही, ती वासरू म्हणत नाही, ते वासरू म्हणतो. म्हणजेच वासरू हा शब्द देखील नपुसकलिंगी आहे. वासरू देखील आपलं नपुसकलिंगी आहे. 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. बघा 8 नंबरचा प्रश्न आपला. कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल? प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह की उद्गार चिन्ह. आपण कसं म्हणतो? कोण आहे रे तिकडे, म्हणजेच प्रश्न केल्यासारखं बोलतो ना आपण, तर ते झालं आपलं प्रश्नचिन्ह. कोण आहे रे तिकडे, प्रश्न चिन्ह येईल तिथे. खालील शब्दापैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. निघून, निर्घुण, निर्घुण, निर्घुण. कोणते याचं योग्य उत्तर? बघा लेखनदृष्ट्या उत्तर कोणतं येईल? 3 नंबर निर्घृण योग्य असेल. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? सर्वनाम. पडतो, फटफटी, त्यांनी, मेघालय. काही याचं योग्य उत्तर? सर्वनाम म्हणजे तो, ते, ती, त्याचे, त्यांनी, त्याला. काय ते? त्यांनी. 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. सर्वनाम त्यांनी. कोणत्या शब्दात षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे? देवा, देवाला, देवाचा, देवाने. कोणत्या याला लागलेला आहे? षष्ठी म्हणजे चाची, चे. याच्यामध्ये कशाला दिलाय? 3 नंबरच्या याला देवाचा.
तर देवाला चा हा प्रत्यय लागला आहे, षष्ठी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा. सुषमा, मनीषा, आकांक्षा, आस. कोणता वेगळा शब्द आहे यामधला? मनीषा मनाची इच्छा, आकांक्षा एक इच्छाच आहे आपली, ती आस धरणे ही एक इच्छाच आहे. यामध्ये वेगळा शब्द फक्त सुषमा आहे. याचं योग्य उत्तर आहे सुषमा. ऑप्शन नंबर 1 सुषमा. नंतरचा प्रश्न, हसणे या शब्दाचे विशेषण करा. हसला, हसरा, हास्य आणि स्मित. काय होईल याचं विशेषण? हसणे या शब्दाचे विशेषण काय होईल? हसरा. हसरा होईल याचं उत्तर. नंतरचा प्रश्न बघूया आपण. मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय आहे? मेषपात्र म्हणजे बघा ऑप्शन दिले, बावडट, मेंढ्या, भांडे, बैल. काय होईल मेषपात्र या शब्दाचा अर्थ? बावडट. मेषपात्र म्हणजे बावडट. ऑप्शन नंबर 1 मूर्ख. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. लाटा, झरा, चांदण्या, खाटा. एकवचनी शब्द कोणता आहे? लाटा, त्या लाटा. तो झरा, त्या चांदण्या, त्या खाटा. एकवचनी शब्द तो झरा. तो झरा. ऑप्शन नंबर 2 आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? पुरुषवाचक सर्वनाम, संबंधवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम की सामान्य सर्वनाम. काय याचं उत्तर? कोणी यावे कोणी जावे यामध्ये काही असं पुरुषवाचक सर्वनामाविषयी बोललो की हा तो कोण काय जो तो. संबंधही नाही सांगितलं आणि दर्शकही नाही सांगितलं. काय याच्यात? कोणी यावे कोणी जावे म्हणजे सामान्य वाचक सर्वनामाचं हे विधान आहे. शुद्धपिपासा या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? शुद्धपिपासा किती व्यंजने आहे? श म्हणजे क्ष प्लस क, त प 4, पाचा 1 आणि 6 असे किती असेल याच्यामध्ये? 6 व्यंजने असतील. किती असतील यामध्ये? 6. बघा कसे? क, श, प आधी त येते, त प, पा आणि सा. यामध्ये प आणि स 1 2 3 4 5 6 असे 6 यामध्ये व्यंजने आहेत. अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा. दमडी, कोस, मोहर, गुंज. अंतर मोजण्याचे जुनं माप कोणतं आहे? कोस. कोस याद्वारे अंतर मोजण्याचं जुनं माप ते आहे, याद्वारे अंतर मोजलं जायचं. विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा. विदूषकाने प्रेक्षकांना हसविले वाक्यातील प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे, अकर्मक भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे यामध्ये? विदूषक हा आहे कर्ता आहे, प्रेक्षकही आहे आणि हसविले हे कर्म देखील आहे, म्हणजे सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग येईल यामध्ये. नंतरचा प्रश्न आहे, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. इतिश्री करणे म्हणजे मार देणे, लक्षण देणे, शेवट करणे की त्याग करणे. काय याचं योग्य उत्तर? इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. ऑप्शन नंबर 3 समाप्ती करणे.
मागून जन्मलेला या शब्दातला समूहदर्शक शब्द निवडा. मागून जन्मलेला, अग्रज, पूर्व, अपूर्ण, अनुज की अष्टावधानी. काहीन मागून जन्मलेला अनुज. मागून जन्मलेला अनुज. मागून जन्मलेला अनुज. ताटीच्या अभंगाची रचना कोणी केली? संत तुकाराम, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई की संत ज्ञानेश्वर. कोणी केली? सर्वांनाच माहीत ताटीचे अभंग संत मुक्ताबाईंचे आहेत ते. तर संत मुक्ताबाई यांनी ताटीच्या अभंगाची रचना केलेली आहे. नाणी पाडण्यासाठी जागा यासाठी समूहदर्शक शब्द कोणता आहे? नाणी पाडण्याची जागा म्हणजेच कारखाना, नोट प्रेस, टाकसाळ की तट. कशाला म्हणतात नाणी पाडण्याची जागा? त्या जागेला टाकसाळ असेही म्हणतात. काय म्हणतात? टाकसाळ. वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द वाघीण, वाघ, मुरडी, वाघी. कायल्याचा योग्य शब्द? विरुद्धलिंगी शब्द याचा आहे ते मुरडी. वाघ्याचा विरुद्धलिंगी शब्द मुरडी. पडाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? उभयान्वयी अव्यय म्हणून हे कोणते आहे? पडाला म्हणून तो बचावला. म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? कारणदर्शक, हेतुदर्शक, परिणामदर्शक की स्वरूपदर्शक? परिणामच आहे ना तो. पडाला म्हणूनच तो वाचला ना. कायण्याचं योग्य उत्तर आपलं परिणामदर्शक. तू माझं ऐकले हे बरे झाले या वाक्याचा प्रकार ओळखा. तू माझा ऐकले हे बरे झाले. प्रधान, गौण, प्रधान, मिश्र, गौण, संयुक्त. कोणतं आहे हे? तू माझं ऐकलं हे बरं झालं म्हणजे हे एक मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्य आहे. त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आद्य, मंदी, ग्राह्य, निंद. आपण त्याज्य केलं तेव्हा आपण असं पकडलंच नाही, ते सोडून दिलं, त्याला त्याज्य म्हणतात. त्याचा विरुद्धार्थी ग्राह्य, आपण धरलं ते, म्हणजेच याचं उत्तर येईल 3 नंबरचं ऑप्शन ग्राह्य. ₹200 ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. 200 रुपया, त्याला जे आपण ना हा जोडला आहे या नाची विभक्ती कोणती ते विचारलेलं आहे. ऑप्शन आहे प्रथमा, तृतीया, चतुर्थी, पंचमी. काय आहे नाचं? सला नाते. सला नाते हे तृतीयची विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचे देखील सलानाते सलानाते हे ऑप्शन आहेत. तर बघा काही याच्यामध्ये द्वितीय दिलंच नाही, डायरेक्ट उत्तर काही ना आपलं चतुर्थी. ना हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. नंतरचं आहे तो घोड्यास पडवतो. तो घोड्यास पडवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता? शक्य क्रियापद, सिद्ध, सहाय्य की प्रयोजक क्रियापद. तो घोड्यास पडवतो. काय याचं? तो स्वतः त्या घोड्याला पडवून राहिला ना, म्हणजे प्रयोजक आहे. प्रयोजक क्रियापदाचा उपप्रकार आहे. कोणतेही विशेषनाम हे काय असते? अनेकवचनी असते की वचनहीन असते की सामान्य नाम असते की एकवचनी असते? याचं योग्य उत्तर काय? कोणतेही विशेषनाम हे एकवचनी असते. राहुल, पिंकी, हिमालय, अरबी हे एकवचनीचे आहे. एकवचनी. आपण हिमालयाचे भरपूर नावं नाही आहे, हिमालय नावाचं एकच पर्वत आहे आपला, म्हणजे हे एकवचनी असतात. आपले जे विशेष नामं आहेत मुंबई, दिल्ली हे एकवचनी असतात.
विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतात. राहुलने गर्जना केली. राहुलने गर्जना केली. राहुलने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. राहुलने गर्जना करत भाषणाला पूर्णविराम दिला. राहुलने गर्जना करत भाषणातून पूर्णविराम दिला. पूर्णविराम देऊन राहुलने गर्जना केली. भाषणातून पूर्णविराम देताना राहुलने गर्जना केली. काय याचं योग्य उत्तर? राहुलने गर्जना करत भाषणाला पूर्णविराम दिला. हे केवळ वाक्य सरळ सरळ आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर आपला 1. राहुलने गर्जना करत भाषणाला पूर्णविराम दिला. नंतरचा प्रश्न आपला, हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता? कलरव, किलबिल, केकावली, गुंजारव. काय हंसाचा ध्वनिदर्शक शब्द काय असेल? हंसाचा ध्वनिदर्शक शब्द आहे कलरव. किलबिल पक्ष्यांची किलबिल. केकावली मोरांची केकावली. गुंजारण हे मधमाशांची किंवा मुंग्यांचं गुंजारणं असतं. म्हणजे हंसाचा ध्वनी कसा असतो? कलरव सारखा असतो. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? नपुंसकलिंगी कसं ओळखतो आपण? ते या शब्दाने. ते चित्र, ते पुस्तक, ते शाळा, ते मंगळसूत्र. कसं म्हणतो आपण? तो चित्र म्हणत नाही, ती चित्र म्हणत नाही. म्हणजे ते चित्र हे नपुंसकलिंगी आहे. ते पुस्तक, ते शाळा, ती शाळा, ते मंगळसूत्र. म्हणजे नपुंसकलिंगी शब्द कोणता नाही यामधला? शाळा. शाळा हे नपुंसकलिंगी शब्द नाही. म्हणजे ती शाळा म्हणजे स्त्रीलिंगी शब्द. राजा या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? रवी, वर, कृप, वजीर. कोणता आहे राजा या शब्दाला समानार्थी शब्द? वर. वर म्हणजे राजा. वर हा शब्द राजा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पुढीलपैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी शोधा. समर्थन, खंबीर, उत्तुंग, उत्सुक, दुमत, पत्ता, श्रीमंत, धनी. काही समानार्थी शब्दाची अचूक जोडी यामधली? उत्तुंग, उत्सुक येऊ शकत नाही. दुमत, पत्ता, समर्थन, खंबीर, श्रीमंत, धनी. याचं योग्य उत्तर आहे श्रीमंत, धनी ही समानार्थी शब्दाची अचूक जोडी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले सर्व समाज कल्याण विभागाचे नवीन जो मराठी हा सब्जेक्ट ॲड करण्यात आला त्यावरील प्रश्न. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता समाज कल्याणचं जो आपलं सिलेबस आहे त्यावरचे व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. पुन्हा भेटूया.